मराठवाडा आणि विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. मुख्यमंत्री देवाभाऊंनी हे चित्र कायमचं बदलायचं ठरवलं आणि त्यांच्या दूरदृष्टीतून आली गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार 2.0 योजना. वर्षानुवर्ष धरणांमध्ये साचलेला गाळ काढायचा आणि तोच सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवायचा. आतापर्यंत राज्यातील 3268 जलसाठ्यांमधून तब्बल 7.73 कोटी घनमीटर गाळ काढण्यात आलाय. म्हणजेच 77 लाख टँकर भरतील इतका पाणीसाठा पुन्हा जिवंत झाला. याचा थेट फायदा झाला 11,583 गावातील 1,39,00,000 नागरिकांना आणि दुसरीकडे 69,000 शेतकऱ्यांनी हा सुपीक गाळ आपल्या शेतात नेला, ज्यामुळे त्यांच्या शेत जमिनीची सुपीकता वाढली. मुख्य म्हणजे यातील 91% शेतकरी वंचित आणि आदिवासी घटकातील आहेत. भंडारा, जळगाव, गोंदिया, गडचिरोली आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील गावांमध्ये ही योजना पोहोचली आहे. ही आहे आपल्या मुख्यमंत्री देवाभाऊंची दूरदृष्टी. एकीकडे महाराष्ट्रातील जलसाठ्यांचं पुनरुज्जीवनही केलं आणि दुसरीकडे शेत जमिनींना सुजलाम सुफलामही केलं.